महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारार्थ शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली नमो संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्य मतदारसंघातील MIDC भागात माधव नगरातील कामगारांशी आमदार राम सातपुते यांनी नमो संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून विशेष संवाद साधला. आजपर्यंत गेल्या 60 वर्षात काँग्रेसने केलेला भ्रष्टाचार मोदीजी यांनी 10 वर्षात साफ केला याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया कामगारांनी व्यक्त केली. ही लढाई एका ऊसतोड कामगार विरुद्ध माजी केंद्रीय मंत्र्यांची कन्या अशी थेट लढत आहे. मोदीजी यांनी 10 वर्षात विकासावर दिलेला विशेष भर मतदारांच्या डोळ्यांसमोर आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनाच येणाऱ्या 7 तारखेला मतदान करण्याचे आवाहन यावेळी माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी केले. मित्रांनो, उद्याच्या 7 तारखेला सोलापूर लोकसभा खासदारकीची निवडणूक होणार आहे. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ही निवडणूक गल्लीतली नाहीये, ही निवडणूक महापालिकेची नाहीये, ही निवडणूक आमदारकीची नाहीये, ही निवडणूक खासदारकीची आहे. म्हणजे खासदारातनं कोण निवडला जातो तो पंतप्रधान निवडला जातो. आज मागच्या 10 वर्षात आपण बघतोय की नरेंद्र मोदी साहेब ज्यावेळेस पंतप्रधान झाले तर आपल्या धर्मरक्षणासाठी त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत ते आपल्या आजच्या नाही तर पुढच्या 5 पिढीच्या दृष्टिकोनातून त्यांनी एक चांगले निर्णय घेतलेले आहेत. विकास तर त्यांच्या माध्यमातून सगळ्या सोलापूरच्या आजूबाजूच्या रस्त्यांचा त्यांनी केलेला आहे. सोलापूरच्या विमानतळाचं काम मार्गी लागत आहे. आज नळाला जे पाणी 4 दिवस आड 5 दिवस आड येत आहे त्या सोलापूर उजनी दुहेरी पाईपलाईनचं काम सुद्धा जवळपास 70 ते 75% पूर्ण झालेलं आहे. म्हणजे उद्याच्या 6 महिन्यात ते काम पूर्ण झाल्यानंतर किमान सोलापूरला रोज पाणी येईल अशा पद्धतीचा प्रयत्न मोदी सरकारच्या माध्यमातून होत आहे. उद्याचं सुद्धा भविष्य हे मोदीजीच करू शकतात ही भावना सर्व युवकांनी जबाबदारीने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून येणाऱ्या 7 तारखेला मतदान आपलं मोदीजींसाठी रामभाऊ सातपुते यांना करून घ्यायचंय. मी सर्वांना विनंती करतो आपण जास्तीत जास्त ताकदीने सर्वांनी काम करून आपल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी प्रयत्न करावा.